केंद्र सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक नवनवीन योजना राबवल्या जात आहे. कारण देशातील महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, तसेच या योजनांमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत, हा केंद्र सरकारचा यामागचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान केंद्र सरकारने आता एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचे नाव विमा सखी असे असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी मिळणार आहे. परंतु आता सर्वांना प्रश्न पडला असेल की विमा सखी योजना नेमकी काय आहे? तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना किती आर्थिक लाभ मिळू शकतो? तसेच ही योजना कधीपासून सुरू होणार आहे? तर या सर्व प्रश्नाची आपण सविस्तर माहिती घेऊया. तर केंद्र सरकार महिलांसाठी विमा सखी योजना सुरू करत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबविण्यात येत आहे. तसेच विमा सखी या योजनेअंतर्गत आगामी 3 वर्षात तब्बल 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जाणार आहे. तसेच या योजनेत महिलांना सहभागी होण्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे या योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण इयत्ता 10वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. तसेच दुसरी अट म्हणजे महिलेचे किमान वय 18 वर्ष पूर्ण झालेले असायला हवे. तर आता सर्वांना प्रश्न पडला असेल की विमा सखी या योजनेच्या माध्यमातून नेमका काय लाभ मिळणार? तर महिलांनो, या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या काळात महिलांना स्टायपेंड देखील मिळणार आहे. मात्र या 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिला LIC एजंट म्हणूनही काम करू शकतात. तसेच पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विमा सखींना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी देखील दिली जाणार आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्टायपेंड किती नेमका दिला जाणार आहे? तर विमा सखी या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये स्टायपेंड म्हणून दिला जाणार आहे. तर दुसऱ्या वर्षी ती रक्कम 6,000 केली जाणार आहे. तर तिसऱ्या वर्षी ती रक्कम 5,000 रुपये होणार आहे. त्यामुळे महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील दिले जाईल. तसेच या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा योजना म्हणून रोजगाराची संधी देखील या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात आणखी 50,000 महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर महिलांनो, तुम्ही या योजनेच्या अटीमध्ये बसत असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व शेअर करा.